जनाबाईचं नाव माहिती नाही असा निदान महाराष्ट्रात तरी मनुष्य नसेल. संत मालिकेमध्ये जनाबाईचा अधिकार एवढा की कबीर महाराजांनी असं म्हणावं की जनी जनी सब कोई कहे नामदेव की दासी. पण पुढे काय म्हणतात, कबीरा सुनवई साधो सब संतन की काशी. विठ्ठल विठ्ठल. कबीरदासजी म्हणतात की जनाबाईला सगळे लोक नामदेवाची दासी म्हणून ओळखतात. आणि नामदेव जनाबाईने मी स्वतः नामदेवाची दासी आहे असं तिने मुक्त कंठानं म्हटलेलं आहे. ज्या त्या ठिकाणी जनाबाईने अभंगाचा शेवट केला तिथे स्वतःचा परिचय नामदेवाची दासी म्हणूनच दिला. विठ्ठल आदि शक्ती मुक्ताबाई दासी जनाबाईने स्वतःची ओळख जगाला नामदेवाची दासी म्हणून दिली आहे. स्वतःच्या नावाचा बहुतेक उल्लेख फार कमीच केला. ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या नावाचा उल्लेख फारच कमी केला. आपण जर माऊलीच्या वाङ्मयाचा जर विचार केला, हरिपाठ जर सोडला, हरिपाठामध्ये प्रत्येक अभंगाच्या शेवटी ज्ञानदेव म्हणे असं आहे. पण बाकीचे जे अभंग आहे त्या अभंगाच्या शेवटी ज्ञानदेव म्हणे हे सहसा तुम्हाला दिसणारच नाही. तिथे बाप रखमा देवरू म्हटलेलं आहे आणि कुठे कुठे निवृत्तीदास म्हटलं आहे. ज्ञानेश्वरीची सुरुवातच म्हणे निवृत्तीदास अवधारी देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदास अवधारी. बहुतेक संत महात्मे आपलं नाव जगाला कळावं असं त्यांना वाटतच नाही. चातुरी लपवी महत्व हारवी किसे पण मिरवी आवडवली माझे नाम रूप हरपो असं बहुतेक संतांना वाटत असतात. पण काही ओळख द्यावी लागते म्हणून त्यांनी आपल्या नावाचा लॉंग फॉर्म केल्याने शॉर्ट मध्ये बोलून गेले. तुकोबरायांनी तुका म्हणेच म्हटलाय, एकनाथ महाराजांनी एका जनार्दनी म्हटलाय. तुम्ही बहुतेक नामदेव महाराजांनी नामा म्हणेच म्हटलाय. आपण नाही म्हणू शकत नामदेवाला नामा म्हणून, पण नामदेव राय म्हणतात मी नामाच. संतांना आपल्या नावाचा अभिमान नसतो ना. आपल्याला तर मोठ्या नावाचा अभिमान. मला अमुक समजू मग मी नावाचा अमुक नाही असं म्हणजे नावाचा अभिमान किती असतो आपल्याला. बरंच असं प्रसंग सांगता येईल तुम्हाला की तदा नाम हरिदास लोके त्वांना प्रवर्तय असं नारदांनी म्हटलं आहे भागवताच्या सुरुवातीला की हे भक्ती माते, मी जर तुझी घराघरात जर स्थापना नाही केली, अन्य धर्मास तिरस्कृत्य पुरस्कृत्य महास्वान तदा नाम हरिदास लोके त्वांना प्रवर्तय. जर समजा की मी तुझी घराघरात स्थापना नाही केली आणि तुझ्या ज्ञान आणि वैराग्य या दोन मुलाला जर समजा की नाही मी उठवलं तर मी हरीचा दास म्हणून घेणार नाही.
नारदाने असं नाही म्हटलं की मी नावाचा नारद नाही म्हणून. असे तुम्हाला कितीतरी प्रसंग सांगता येईल. भीमाचंही तसंच धोरण आहे, पण जास्त सांगणं अशक्य आहे, वेळ कमी आहे. जनाबाईंनी मात्र आपली स्वतःची ओळख नामदेवाची दासी म्हणून दिला आहे. नामदेवाची दासी याचे दोन अर्थ होतात. एक तर संत नामदेवाची मी दासी आहे, संतांचा दासच व्हावं, संतांचा दास म्हणून घ्यावं, नसेना का पण मी संतांचा दास आहो असं म्हणावं. तुकोबा रायकर एकदम त्याच्या खाली चालले गेले. तदा भृत्य भृत्य परिचारक भृत्य भृत्य भृत्यश्च भृत्य इति स्मरणोकनाथ. हे नारायणा, मला तुझे जे दास असतील ना त्या दासांच्या दासांचा दासांचा दास कर. किती खाली आले. तद भृत्य भृत्य परिचारक भृत्य भृत्य इति स्मरणोकनाथ असं कृपाचार्याने म्हटलं आहे भगवंताला. गर्ग संहितेमध्ये आहे. तुकोबा रायकर मी संतांचा दास आहो असं तर त्यांनी म्हटलेलंच आहे, परंतु त्याच्या इतके खाली गेले की त्यांना कदाचित अशी शंका आली असावी की मी संतांचा दास होण्याच्या लायकीचा आहो की नाही. म्हणून तुकोबा देवाला काय म्हणतात, मग दास करी त्यांचा, मग दास करी त्यांचा. संत दासा त्या दासाता, संत दासा त्या दासाता, मग होत कल्पावरी, मग होत कल्पावरी. संत दासा त्या दासाता, मग होत कल्पावरी. तुझ्या भक्तांचा मी दास होण्याच्या लायकीचा आहो की नाही, पण निदान त्यांच्या दासाचा तरी दास करशील ना मला जर तुझे जे भक्त आहेत त्यांचे जे दास असतील त्यांचा जर दास करशील ना, तर मग हो तर कल्पावरी सुखे गर्भवासारी. मग मला कल्पपर्यंत जरी गर्भवास झाले, अर्थात मला जन्म घ्यावा लागले तरी हरकत नाही. ज्या वेळेला जेव्हा गुहक आणि भरताला ज्या वेळेला भरत रामचंद्र प्रभूच्या भेटीला चालले होते, गुहकाचा गैरसमज झाला होता. कारण भरताने आपल्या सोबत सगळं सैन्य घेतलं होतं आणि खजिना घेतला होता. त्याचा उद्देश हा होता की मी वडद जाईल आणि रामचंद्र प्रभूला तिथेच अभिषेक करून टाकेल. मग गुहकाचा गैरसमज असा झाला की जर भरत हा साध्या भावनेने जर रामाकडे जात असता तर सैन्य घेण्याची गरज काय. ज्या अर्थी आणि सैन्य घेतलाय त्या अर्थी रामाला मारायला जात असावा. तो गुहकाने सगळं सैन्य सज्ज केलं होतं, स्वतः धनुष्यबाण घेऊन उभा राहिला होता. ज्या वेळेला हे भरताला समजलं की गुहक ठिकठिकाणी सगळं सैन्य घेऊन तयार आहे आणि सगळ्यांनी धनुष्याला बाण लावलेले, वर्णन फार आहे पण थोडक्यात सांगायचं, भरत खाली उतरला. म्हणे गुहक महाराज तुम्ही मला माझ्याशी काय युद्ध करू इच्छिता. म्हणे माझा राम वनवासी त्याशी चोका मारू जाशील.
दोघांच्या प्रेमाची उंची इतकी आहे की आकाशाच्या पलीकडे यांची उंची जाईल. तुम्ही आम्ही कुठे लावलो? ज्या वेळेला भरत असं म्हणतो की तू काय युद्ध करू इच्छितो गोहका? गोहक म्हणायला लागला की माझा राम वनवासी आहे, त्याला तू मारायला जाऊन राहिला. ज्या वेळेला असं म्हटलं गोहकाने त्यावेळेला भरत हाडकून खाली कोसळले तर गडबडा डोळायला लागलं. आणि हे गोहका तो माझा प्राण घेऊ शकतो, खरोखर मी वध करण्याच्या लायकच आहे. भरताचा तो पश्चाताप पाहला. त्यावेळेला गोहकाचा गैरसमज दूर झाला आणि भरतानं हेही ऐकलं होतं की गोहकाने प्रभू रामाचं स्वागत केलं आणि त्याची सेवा केली. रामायण पुष्कळ आहे. एका रामायणात असं आहे की गोहकाने असं म्हटलं होतं रामचंद्र प्रभूला वनात जायची गरज नाही, माझं राज्य तुम्हाला समर्पण करतो, मी तुमचा दास आहे, मी आजीवन तुमची सेवा करेन. त्यावेळेला राम म्हणावे लागले की मला माझ्या पित्याचं वचन पूर्ण करायचं आहे, तुझं राज्य तुला लखला बसो. तेव्हा गोहक म्हणाला मी दिलेलं राज्य आता वापस नाही घेऊ शकाल. 3 गोष्टी एकदाच होत असत्या, त्या कोणकोणत्या त्या असो. त्यावेळेला शेवटी रामचंद्र प्रभू म्हणतात की गोहका माझं राज्य पण मी तुला देतोय, माझं राज्य तू कर. तेव्हा मग गोहकाचा नाईलाज झाला आणि तुमचा एक दिवाणजी म्हणून तुमचं राज्य सांभाळतो. रामायणात कसं आहे, रामायण 100 आहे की ज्या वेळेला गोहकाने तसं 3 पदार्थ घेतले होते आपल्या हातामध्ये. भरत कोणत्या भावनेनं चालला आहे रामाकडे, ते एका द्रोणामध्ये त्याने मिठाई घेतली होती, पेढा. एका द्रोणामध्ये मांस घेतलं होतं आणि एका द्रोणामध्ये त्याने फळमूळ कंदमुळ घेतली होती. हा कशाकडे पाहतोय आणि ज्या तो पदार्थाकडे पाहिजे त्यावरून हा कोण्या गुणाचा हे समजायचं. मनुष्य काय खातो, काय पाहतो, त्याला काय आवडते, तो कशामध्ये कुठे बसतो, कोणाच्या संगतीमध्ये बसतो, यावरून मनुष्याची ओळख होत असते. जसं सोन्याची ओळख 4 कारणाने होते. यथा चतुर्भी कनकम परीक्षते निगर्शनच्छेदन तापताडने तथा पुरुषां परिशक्षते श्रुतेन शीलेन कुलेन कर्मणा. वा जर हा कंदमूळ फळाकडे पाहिजे तर तो सत्वगुणी आहे समजायचा. हा जर मांसाकडे पाहिजे तर हा तमगुणी आहे आणि जर तो मिठाईकडे पाहिजे तर हा रजगुणी आहे. म्हणून तिने द्रोण घेऊन गेला आणि ज्या वेळेला वसिष्ठ मुनी म्हणायला लागले की भरता राम भक्त गोहक घेऊन राहिलेले आहेत, त्यावेळेला भरतानं रथाच्या खाली उडी टाकली, धावतच निघाला. आणि ज्या वेळेला तो भरत आला गोहकाकडे तेव्हा गोहकाने 3 द्रोण त्याच्या समोर केले, पण भरताने एकाही द्रोणाकडे पाहिला नाही. तो गुणातीत झालेला होता भरत. गुणातीत असलेला जो प्रभू रामचंद्र आहे त्याच्या ठिकाणी त्याचं लक्ष केंद्रित झालेलं होतं. ज्या वेळेला हे गोहकाने पाहिलं त्यावेळेला 3 द्रोण फेकून दिले आणि भरताला साष्टांग दंडवत घालायला लागला. भरत माग सरला. भरत म्हणायला लागला की गोहका तुझ्यासारख्या रामदासाने माझ्या पाया लागावं असा माझा अधिकारच नाही.
मी रामचंद्र प्रभूला एवढंच मागतो रामश दास आहे तेषां दासस्य किंकरा यदिशां सपरं जन्म मम भूयान संशया। हे प्रभू मला रामाचे जे दास असतील गोकासारखे त्यांचा दास तरी कर बस तसं वाटतं। भरताचं प्रेम पाहून सर्वांच्या नेत्रातून झरझर अश्रू चालले होते। जनाबाई म्हणते की मी नामदेवाची दासीचे दोन अर्थ होतात। नामदेव संत श्रेष्ठ आहेत, संत महात्मे देवाचे लाडके भक्त आहेत, त्यांची मी दासी आहे हा एक अर्थ होता। दुसरा एक अर्थ असा आहे नामाची दासी। नामदेव म्हणजे नामाची मूर्ती आहे। नामदेवश्य नामदेव ऐसे नामता ठेविले। नामदेव याचा अर्थ काय नामश्य देवा इति नामदेव हा जो नामाचा देव त्याचं नाव आहे नामदेव किंवा नामेन दिव्यते ती नामदेव हा नामाचा प्रकाश ज्याच्या जीवनात आहे तो नामदेव। नामाची दासी आहे नामाची म्हणजे अर्थात नामाशी मी अनन्य शरण गेलेली आहे। नामाची दासी नामदेवाची दासी नामाची दासी असे दोन अर्थ होतात। कबीर महाराज म्हणतात कि जनी जनी सब कोई कहे नामदेव की दासी पंकज कबीरा सुन लो साधु सब संत